1 मे महाराष्ट्र दिन, पण या तारखेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष फक्त महाराष्ट्र दिन म्हणून लागलेलं नाहीये, तर या दिवसाचं या वर्षी एक वेगळं महत्त्व असणार आहे। कारण मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमधल्या सगळ्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यासाठी हा दिवस निवडला गेलाय। या दिवशी जर रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना मराठी येत नाही असं जर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसलं तर ते त्यांच्यावर कारवाई करू शकतील, अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने घेतला। आणि जेव्हापासून या निर्णयाची घोषणा झाली तेव्हापासून या निर्णयाला जबरदस्त विरोध होतोय। तो विरोध जसा रिक्षा चालकांकडून, अमराठी रिक्षा चालकांकडून, अमराठी टॅक्सी चालकांकडून होतोय, तसाच काही राजकीय पक्षांकडून, राजकीय नेत्यांकडून होतोय। काहींचा विरोध छुपा आहे, काहींचा विरोध उघड आहे। पण दुसरीकडे या मुद्द्यावर ना आणखीन एक गोष्ट मुंबईकरांच्या समोर आली, किंवा मुंबईकरांना कायम इशारा दिला जातोय का, मराठी मुंबईकरांना कायम इशारा दिला जातोय का की उत्तर भारतीय हिंदी भाषिक जर मुंबईमध्ये नसतील तर मुंबई चालणारच नाही, कारण तशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या। जर तुम्ही मराठी सक्तीची केली तर आम्ही संप करू, अशा प्रकारचे इशारे समोर आलेले आहेत। आणि या सगळ्यावरून एका वादाला सुरुवात झाली। गेले जवळपास आठवडाभर हा वाद चालत होता आणि त्यानंतर आज या सगळ्या संबंधित घटकांशी एक परिवहन विभागाने बैठक घेतली आणि मग या बैठकीमध्ये मात्र हा सूर समोर आला की अमराठी हिंदी रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी काही अडचण नाही, पण त्यांना जर मराठी शिकायची असेल तर त्यासाठी आणखीन थोडासा वेळ द्या। आता हे वेळ देण्याचा जो निर्णय आहे तो होईल उद्या, कारण उद्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली बैठक घेतली जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय। पण हा निर्णय जर खरंच घेतला आणि आणखीन मुदतवाढ दिली तर त्याला मनसेचा जोरदार विरोध आहे। आणि रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला वेळ दिली तरच आम्ही मराठी शिकू। आता यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की मुंबईमध्ये येऊन जे रिक्षा चालक, जे टॅक्सी चालक आपली उदरनिर्वाह करतात, उपजीविका करतात, त्यांना खरंच मराठीची 4 वाक्य बोलायला इतका का त्रास होतोय? ते इतके आढेवेढे का घेतात? 4 वाक्य शिकणं हे खरंच कठीण आहे का? मराठी असेल एखादा तुमचा ग्राहक तर त्याच्याशी मराठीमध्ये 4 वाक्य बोलणं हे खरंच कठीण आहे का? आणि ते जर कठीण नसेल तर मग त्यासाठी इतके आढेवेढे का? मराठी द्वेष सुरू आहे का मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये, की मराठी माणसालाच अंगुला दाखवण्याचे सध्या काम सुरू आहे? असे अनेक प्रश्न निमित्तानं निर्माण झालेले आहेत। ते प्रश्न जसे राजकीय आहेत तसेच ते सामाजिकही आहेत।